नागपुरात एका घराच्या बाल्कनीतून चक्क उड्डाणपूल गेला। नागपूरमधील अशोक चौकातील हा प्रकार आहे। उड्डाणपुलाचं बांधकाम सध्या चर्चेचा विषय बनलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूया। नागपूरच्या अशोक चौकामधील जे उड्डाणपुलाचं बांधकाम केलेलं आहे त्याचा एक भाग जे आहे ते चक्क घराच्या बाल्कनीमधून गेल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय। नागपूरच्या अशोक चौकातील हे दृश्य आहे। एकूणच गोल राऊंड असलेलं पुलाचं बांधकाम या परिसरामध्ये मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे। मात्र या ठिकाणी दृश्यात जर पाहाल तर हा प्रवीण पत्रे यांच्या मालकीचा घर आहे आणि त्यांच्या वरच्या बाल्कनीमधून जे आहे ते चक्क हे उड्डाणपुलाचं बांधकाम एकूणच गेलेलं आहे। यामध्ये जे आहे ते प्रवीण पत्रे यांचं जे काही बांधकाम आहे ते अनधिकृत असल्याचं जे आहे ते बोललं जात आहे। या अगोदर त्यांना घर करण्यासाठी सांगितलं होतं, मात्र त्यांनी पाडलं नाही, म्हणून या पद्धतीने जे आहे ते काम करण्यात आल्याची जी आहे ती माहिती समोर येते आहे। मात्र एकंदरीतच पाहायला जर गेलं तर समाज माध्यमावर या बांधकामाची मोठी चर्चा रंगते आहे। कोणी म्हणताय की हा इंजिनियरचा करिश्मा आहे, तर कोणी प्रशासनावर जे आहे ते टीका देखील एकूणच करताना या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र हे दृश्य अगदी आपण जर पाहाल तर सोशल मीडियावर सध्याला जे आहे ते चर्चेचा विषय ठरलेले आहे। प्रवीण पत्रे यांच्या घराच्या चक्क बाल्कनीमधून NHAI ने केलेलं हे बांधकाम जे आहे ते पूर्ण घराच्या बाल्कनीमधून केलेलं आहे आणि हे दिगोरी ते इंदिरा चौकपर्यंत जाणारा हा उड्डाणपूल आहे। जवळपास 1000 कोटी रुपये खर्च करून NHAIच्या माध्यमातून याचं बांधकाम केलं जात आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।